जात नाही, डोक्यानेच फुटली पाहिजे. आणि असाच हा आंदोलन आहे. दहीहंडी फुटल्यानंतर पुन्हा गावकीला जे खेळ असतो तो अशा पद्धतीने प्रसाद काळ्याचा असतो. तो काळ्याचा प्रसाद वाटला जातो. पण नंतर ते तलावावर जाऊन त्याचा गोकुळा खेळल्यानंतर जितके गोकुळीत असतील त्यांना त्याचा काळ्याचा प्रसाद दिला जातो. आणि अशा पद्धतीने फार अशी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे लहानापासून ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी येऊन आपली दहीहंडी उत्सव साजरा करत असतात. आणि फार सुंदर हा एक शेकडो सण आहे, तर फार आनंदात साजरा करतात. आणि अशी जी परंपरा ही अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही.